नवरी मिळे हिटलरला 23 सप्टेंबर भागामध्ये लीला एजेला खूप लाडीगुडी लावत असते. तो लीला काय चाललं तुझं? ती एजे सॉरी, मी जो काल गोंधळ घातला ना त्याबद्दल. तो लीला त्यासाठी तू पहिले पण सॉरी बोलली. आता एक काम कर, आता काही गोंधळ घालू नकोस. लीला म्हणते नाही नाही, मी आता एजे स्टँडर्ड परफेक्ट होणार. तू आणि एजे स्टँडर्ड परफेक्ट इम्पॉसिबल. ती एजे बघाच तुम्ही, मी होऊन दाखवणार. तो परफ्यूम फेकत म्हणतो कॅच. लीला कॅच घेऊन म्हणते बघितलं. तो आता खुणेने तिचं कौतुक करतो. ते आता परफ्यूम फेकते आणि म्हणते कॅच. परफ्यूम खाली पडतो. एजे म्हणतो बघितलं. तो निघून जातो. लीला म्हणते एजे कसं सांगू मी आता तुमच्यावर प्रेम करायला लागले. तेवढ्यात आजी म्हणते प्रेम करायला लागली ना, मग सांगून टाक. ती म्हणते आजी तुम्ही? आजी म्हणते प्रेम करतेस ना? ती म्हणते हो. ती म्हणते अगं मग उशीर नको करू, लगेच सांगून टाक. आता लीला बाप्पांसमोर जाते आणि हात जोडून म्हणते बाप्पा, खरं तर माझ्या मनात लाईफ पार्टनरची प्रतिमा वेगळीच होती, पण आता नाही. आता मी एजेवर प्रेम करायला लागले. आणि पार्टनर, तू सतत मला मदत करतोस, प्लीज आता ह्यावेळेस पण मदत कर ना. असं काहीतरी कर, मी एजेला सांगू शकेल की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. हे लक्ष्मी ऐकते आणि शॉक होते आणि म्हणते ही लीला एजेंवर प्रेम करायला लागली. आता तर आपण काहीच करू शकत नाही. ही सांगायच्या पहिले आपण काहीतरी केलं पाहिजे. दुर्गा बाप्पांचं करत असते. लक्ष्मी जाते आणि करायला लागते. दुर्गा म्हणते ते ताट खाली ठेव. लक्ष्मी म्हणते काय झालं वहिनी? तेवढ्यात सरस्वती येते आणि दुर्वा उचलते. दुर्गा म्हणते सरस्वती खाली ठेव. ती म्हणते वहिनी मी दुर्वा करते ना. दुर्गा म्हणते काही गरज नाही. तुम्ही जर बाप्पांचं मनापासून करत नसाल तर करूच नका. आणि पूजेमध्ये काही गोंधळ झालेला मला अजिबात आवडणार नाही. तुमचे काय प्लॅन असतील ते बाजूला, इथे नाही. चला जा इथून. हे सगळं किशोर बघत असतो. आता दोघी बाजूला जातात. सरू म्हणते वहिनी, दुर्गा वहिनी तर आपल्याला काहीच करू देत नाही. त्यांनी तर पार्टीच बदलून टाकली. लक्ष्मी म्हणते ह्या दुर्गा वहिनीचं पण ना काहीच कळत नाही. त्या तर आपल्याला साथ द्यायलाच तयार नाही. सरू म्हणते वहिनी मला असं वाटतं त्या लीलाकडून गेल्या. दुर्गा म्हणते कामच करायचं असेल तर जा बाहेर रांगोळी काढा. आता दोघी बाहेर जातात आणि बोलत असतात. तेवढ्यात किशोर फोनवर बोलायचं नाटक करत बाहेर येतो आणि फोनवर सांगत असतो सगळ्या गोष्टी भांडून नाही होत, काही गोष्टी प्रेमाने कराव्या लागतात. जे भांडण करू मिळत नाही ना ते प्रेमाने मिळतं. आता लक्ष्मीच्या डोक्यात येतं. किशोर त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो ऑफिसमधला कलीग सारखा भांडत असतो, पण वहिनी तुम्हीच सांगा भांडून मिळतं का? गोड बोलून मिळतं. तो आता निघून जातो. लक्ष्मी म्हणते सरू, आता आपण लीलाशी गोड बोलायचं. आपल्याला पश्चाताप झाला हे तिला दाखवायचं. सरू लक्ष्मीच्या डोक्याला हात लावत म्हणते वहिनी तुम्ही बऱ्या आहात ना? लक्ष्मी म्हणते हो ग सरू, मी जेवढं सांगते ना तेवढंच कर. त्या दोघी आत येतात तर आजी आणि लीला बोलत असतात. आजी म्हणते अगं अभिराम, गणपती विसर्जन झालं ना सरप्राईज देतो. लीला म्हणते काय? एजे आणि सरप्राईज? काय असतं सरप्राईज? आजी हसून म्हणते कळेल की तुला. लीला म्हणते आजी प्लीज. आता आजी तिच्या कानाजवळ जाते आणि म्हणते अभिराम आला की कळेल तुला. लीला म्हणते एजंटचा सरप्राईज म्हणजे काहीतरी सॉलिड असणार. आजी म्हणते सॉलिड वाटणारच. तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना? ती म्हणते हो. आता ती लाजते आणि आजी हसायला लागते. हळूच लक्ष्मी आणि सरू निघून जातात. प्रमोद आणि विराज किशोरकडे येतात. ते गोंधळलेले असतात. किशोर म्हणतो अरे या ना, काय झालं आणि फाईल कसली? प्रमोद म्हणतो दादा टेंडरची. किशोर बोलतो मग भरून टाकायचं ना. तो फाईल बघत म्हणतो परफेक्ट आहे. प्रमोद म्हणतो दादा हे टेंडर बाबा पण भरतायत आणि तुला माहिती आहे ना त्यांच्यासमोर आपला काय निभावं लागणार. विराज म्हणतो दादा आमच्या बिझनेससाठी आम्हाला या कॉन्ट्रॅक्टची खूप गरज आहे, प्लीज तू काहीतरी हेल्प कर ना आम्हाला. किशोर फाईल देत म्हणतो हे सगळं तुम्ही मला सांगता, हे सगळं बाबांना का नाही सांगत? हे बघा हे जे काय आपले खरे बाबा नाही आहेत, बरोबर ना? अरे ते काका आहेत आपले आणि एकेकाळी आपल्याच बाबांनी त्यांना मदत केली म्हणून त्यांना हे सगळं मिळालं, बरोबर ना? आता विराज आणि प्रमोद एकमेकडे बघायला लागतात. किशोर म्हणतो खरं सांगू का, कुठले आईबाबा त्यांच्या मुलांच्या सुखासाठी त्याग करतात. अरे हे जे पण करतील ना त्याग, तुम्ही त्यांच्यापुढे बसून शांतपणे त्यांना सगळं सांगा आणि मला जे सांगता ते त्यांना एक्सप्लेन करा आणि त्यांना म्हणा हे टेंडर तुम्ही नका भरू, सिंपल. प्रमोद म्हणतो बरोबर बोलतो दादा,
आम्ही आजच बाबांशी बोलतो. का रे? विराज म्हणतो. हो दादा, थँक्यू. ते दोघं निघून जातात. किशोर म्हणतो, थिनगीत टाकली, आता वनवा पेटणार. एकीकडून लक्ष्मी आणि सरस्वती आणि दुसरीकडून प्रमोद आणि विराज. आता एजेला पण झळ पोचणार. आजी म्हणत असते, किशोर अभिराम या रे पटकन, विसर्जनाची तयारी करायची आहे. लीला तयारी करत असते. तेवढे सरू येते आणि म्हणते कापूर. लीला बघायला लागते. ती म्हणते, अगं घे ना. लीला हातात घेते पण संशयाने बघते. तिला आठवतं नाग गोळ्या पेटवलेल्या. ती एक कापूर घेते आणि तिच्याकडे बघत असते. एजे म्हणतो, हरी अप क्विक. ती पटकन कापूर देते. लक्ष्मी आणि सरू स्माईल करतात. आता बाप्पांची आरती होणार आणि आरतीनंतर एजेचं सरप्राईज. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.